अरे बापरे, तुम्ही दोघी एकत्र? मॅडम 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 मॅडम! अगं काय झालं? हा, घशात काहीतरी कोंबाला पाहिजे तुझ्या. वाघ आल्यासारखी ओरडतीयस ती. वाघ नाही आला मॅडम, चिमण्या आल्या, चिमण्या 2. एक तुमची होणारी सून आणि दुसरी तुमची हाय तेज मामा. हॅलो, हाय आसावरी. पण आज असं अचानक अनइन्फॉर्म. अच्छा, परबांच्या मुलींना खानोलकरांकडे आल्याशिवाय एक दिवस सुद्धा करमत नाही वाटतं. हो, आय टेल यू, तेजू मामा तुमची खूप आठवण येत होती. आशुताईला. माझी? मग ठीक आहे. गौतम घरी नाहीये माहिती असेलच तुला. हो माहिती आहे. ते मम्मीने मासे पाठवले होते तुमच्यासाठी. अच्छा, या टुडे इज गटारी नो. सो सुभाष काकांनी एक्स्ट्रा मासे आणले होते. सो पमा मावशी म्हणाल्या की घेऊन जा खानोळकरांकडे. अच्छा, म्हणजे खूप मासे आणले होते, त्यांचं करायचं काय? म्हणून आम्हाला चिकटवलेत की काय? नाही नाही, तसं नाही आहे. मम्मीने खास तुमच्यासाठीच बनवले. ऑफकोर्स, गंमत केली. एवढं सिरियसली काय घेतेस? पण खरं सांगू का, आज आता बघ, आता गौतम आणि जय तर बाहेरगावी आहेत, माहिती आहे तुला. आई गेलीये लंचला मैत्रिणींकडे. आणि तिचा उपास असेल ना. नाही, मी मला आवडतात मासे, पण मी काही तेलकट खाणार नाही. मला ना खूप ॲसिडिटी झाली. तर तू काम करशील का, तू हे खरंच घरी घेऊन जा आणि गौतम तुझ्याकडे आला ना की पोटभर खाऊ घाल त्याला, कारण संपणार नाहीत अगं आणि उगाच अन्न वाया जाईल. या ॲक्च्युली आय हॅव अ पॉइंट. कोणी खाणार नाही तर वेस्टच होणार आहे. सो फॉरगेट इट. बट एनिवेज इट्स व्हेरी ऑइली. किती ऑइली आहे ते. तसं पण तुम्हाला प्रॉब्लेम होतो ना, आय नो. म्हटलं ना ॲसिडिटी झाली. जाऊ दे ना, तर ठेव. प्रमिलानी एवढे प्रेमाने करून पाठवलेत, तिला वाईट वाटेल. ठेव, घे ग जरा. काय कोणी आलं तर रात्री खायला घालते, नाहीतर आमच्या स्टाफला देते. आपल्या घरातल्या सारखाचे स्टाफ. माझे ड्रायव्हर आहेत ना इम्तियाजबाई, त्यांना मासे खूप आवडतात आणि त्यांच्याकडे नाही करत अगं. अरे बघ, सगळं उभे उभेच बोलते. तुम्ही बसा, एक कॉफी वगैरे काय. नाही नको, येतो आम्ही. बरं ठीक आहे, मलाही मीटिंग आहे, मीही निघते. तुम्हाला सोडू का कुठे? नाही, सोडेल ती. अच्छा, ओके बाय तेजू मामा. नमस्कार करते. अगं बाई, संस्कारी मुलगी. येते. बाय.